मिशन केमिकल फ्री वर्ल्ड 2.0. आज आपण बघतोय की सगळे हेल्थ प्रॉब्लेम वाढत चाललेत आणि त्याचं मूळ कारण आपल्याला कळलं ते दार्जुनियन ह्या कंपनीमुळे, आणि त्याची मी फ्रँचायझी घेतलेली आहे. नेक्स्ट हा, ही आपली पृथ्वी अशी हिरवीगार झाली पाहिजे, पण आज आपल्याला तेवढी हिरवीगार पृथ्वी आपल्याला दिसत नाहीये कुठे. बरोबर, सगळीकडे केमिकल्स म्हणजे जो कचरा वगैरे साचलेला आहे सगळीकडे, म्हणजे कचऱ्याच्या बिल्डिंग उभ्या राहिल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण बघायला गेलं तर आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देतोय त्या या चार्ट वरनं आपल्याला समजतं की आपण आपली जी मुलं बाळ आहेत त्यांच्यासाठी आपल्याला एक चांगला निसर्ग पण देतोय आपण. कारण आपल्या ज्या प्रोडक्टमध्ये केमिकल विरहित आहेतच, पण त्याचं जे प्लॅस्टिक मटेरियल आहे किंवा जे आपण बाहेर फेकणार आहोत ते पण आपलं डिकंपोज होणार आहे. नेक्स्ट, आपले हेल्थ प्रॉब्लेम पहिला आपल्याला फ्रेश एअर मिळायची, पाणी हेल्दी मिळायचं, म्हणजे जेवण आपल्याला चांगलं मिळायचं ज्याच्यामध्ये प्रोटीन न्यूट्रिशन वगैरे असायचे. आता काय झालंय, प्रदूषण वाढलंय, सगळीकडे कचरा वाढलाय, पाण्यामध्ये एवढं गंगा यमुना तर पूर्ण हे झालेली आहे, खराब झालेली आहे. त्यानंतर आपल्याला जे हेल्दी फूड मिळते त्यामुळे आता बर्गर तर ठीक आहे, पण बाकी आपण जे डेली यूज प्रोडक्ट घरामध्ये वापरतोय त्यामध्ये पण जी न्यूट्रिशनची कमतरता वाढू लागली आहे. नेक्स्ट, आता हे काही म्हणजे पेपरचे कटआउट आहेत, पिता बनने की खुशी छीन लेंगे कीटकनाशक. पहिला आपण बघायचो की हम दो हमारे दो, ती ऍडव्हर्टाईज आता बघायलाच मिळत नाही. बरोबर आहे. नेक्स्ट, असे काही कटआउट्स आहेत. गर्भवती नवजात के खून में मिले 109 तरह के रसायन, म्हणजे जी बाई गर्भाला जन्म देणार आहे, म्हणजे मुलाला जन्म देणार आहे, त्याच्यामध्ये 109 प्रकारचे केमिकल त्या लेडीच्या रक्तामध्ये आढळलेले आहेत. असेच काही बर्तन म्हणजे चिपके डिटर्जंट, लिव्हर कॅन्सर का खतरा, हे सगळे पेपरचे कटआउट आहेत, ते मी नंतर आपल्या ग्रुपवर टाकेन. नेक्स्ट, जिरा बननेवाली फॅक्टरी पकडी. आता गेल्या वेळी आपल्या हे तर कुठेतरी पकडलंय, पण आपल्या भिवंडीला पण गाढवाच्या घाणीपासून जिरं बनवलेलं होतं, आणि ते कुठे जात असेल ते आपण विचार करू शकतो. तर नेक्स्ट, क्रोनिक डायजेस्ट, म्हणजे आजकाल म्हणजे हार्ट अटॅक वाढलेले आहेत, त्यानंतर कॅन्सर वाढलेला आहे, लंग्सचा वाढलाय, स्ट्रोक वाढले आहेत, मेंटल डिसऑर्डर वाढले, डायबिटीस वाढले, क्रोनिक किडनीचे प्रॉब्लेम वाढले आहेत. मग हे कशामुळे होतात की आपलं खानपानामुळेच होतात, हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. नेक्स्ट, त्यानंतर हे जे मगाशी बोललेलो आपण, जे डेली यूज जे केमिकल्स, हे तर आपल्या फॅक्टरीचे केमिकल्स आहेत, पण आपण जे घरी प्रोडक्ट आणतोय त्यामधून 287 प्रकारचे केमिकल्स आपल्या शरीराच्या टच मध्ये रोज येत आहेत. नेक्स्ट, जे मगाशी बोललो, जे गर्भवती महिलांमध्ये जे केमिकल्स आढळत आहेत ते तिथे दाखवले. नेक्स्ट, हे जे केमिकल्स आहेत, उदाहरणार्थ आपण एखादं फेस वॉश वापरतोय किंवा आपण टूथपेस्ट वापरतोय, ते केमिकल जे आपण आहे ते आपल्या विदिन 26 सेकंद आपल्या बॉडीमध्ये जात आहेत. उदाहरणार्थ काय की आपण ब्रश करतोय, एक व्हिडिओ पण आहे तो नंतर आपल्या ग्रुपवर टाकेन मी, की ब्रश केल्यानंतर त्यामध्ये फ्लोराईड असतं, ट्रायकोसन असतं, SLS असतं. हे सगळे केमिकल्स जे आहेत ते आपल्या शरीरात गेल्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढू लागलंय. नेक्स्ट, आपली जी लाईफस्टाईल आहे ही अशा प्रकारे आपण लाईफस्टाईल जगतोय. नेक्स्ट, हे जे केमिकल्स आपण जे डेली यूज प्रोडक्ट आणतोय त्याच्यामधून जवळजवळ 3000 टाइम्स केमिकल मंथ मध्ये आपल्या शरीरामध्ये जात आहेत. ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय जे आपण केमिकल्स वापरतो त्यामुळे. नेक्स्ट, आता हे आहे कुठे इन्व्हेस्ट करायचे, आपल्याला हेल्थवर इन्व्हेस्ट करायचे आहे की आपल्याला जे हॉस्पिटल्समध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करायचे. बघा, आपल्याकडे पैसा असतो, आपण इन्शुरन्स पण काढतो, पण त्यानंतर आपल्या फॅमिलीची काय अवस्था होते ते माहित नाही. आता एक उदाहरण पण सांगतो, जे मी विजय दादांशी आता बोललो. गेल्या 25 तारखेला आपली मीटिंग झाली, मी गेलो आणि एका ठिकाणी 1 to 1 करायला गेलो होतो, तर मला फोन आला की माझी वाईफ वारली झोपेतच, हार्ट अटॅक घेऊन. म्हणजे एकदम धक्कादायक गोष्ट होती, आणि वय फक्त 40 वर्ष. तर या गोष्टी घडतात. नेक्स्ट, आता आपल्याकडे प्रोडक्ट काय काय आहेत ते मी सांगतोय. आपल्याकडे सगळे मसाले आहेत, ते सगळे ऑर्गॅनिक आणि केमिकल फ्री आहेत. जैविक भारत सर्टिफिकेशन आहेत, हे गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन आहे. असे आपल्याकडे 5 सर्टिफिकेशन आहेत. SGS आहे, USOCO आहे. त्यानंतर आपल्याकडे जिम सप्लिमेंट आहेत. आजकाल नवं जे तरुण आहेत ते जिम सप्लिमेंट कसे वापरतात की मोबाईलवर बघतात, जे स्वस्त आहे ते विकत घेतात ऑनलाईन. बरोबर आहे, पण त्यामुळे काय होतंय की आपले जे याच्यामध्ये स्टिरॉइड टाकलेले असतात त्यामुळे किडनी आणि लिव्हर फेल होत आहेत लोकांच्या. त्याचबरोबर आपल्याकडे काही सप्लिमेंट आहेत, त्या माध्यमातून आपण लोकांना हेल्थ अवेअरनेस आणि काही आजार असतील तर आपण बरे करण्याचा प्रयत्न करतो. जे हर्ब्स अँड हिल्सचे जे प्रोडक्ट्स आहेत, जे
कॉस्मेटिक रेंज आहे, जे आज आपण बघतोय की फेस वॉश वापरतो, आपण तेल वापरतोय, ज्याच्यामध्ये एवढे केमिकल्स टाकले जातात की म्हणजे तुम्ही जर सुरुवात बघितली, कधी इन्ग्रेडियंट वाचले तर त्या इन्ग्रेडियंट मध्ये असं दिसून येतं की हे सगळी केमिकलचे नाव आहेत, पण इन्ग्रेडियंट काय ते शेवटला असतात, म्हणजे थोड्या प्रमाणात टाकलं जातं. तर आपल्या प्रोडक्टवर तुम्हाला बघायला मिळेल ते. जसं पॅराशूटचा पण एक व्हिडिओ आहे, तो पण मी ग्रुपवर पाठवेन. पॅराशूट ऑइल आपण कधी म्हणजे लहानपणापासून वापरतोय, पण त्यामध्ये फक्त 18% खोबरेल तेल आहे आणि 80% जवळजवळ मिनरल ऑइल आहे. मिनरल ऑइल म्हणजे पेट्रोल आणि डिझेल सेपरेट केल्यानंतर जे ऑइल उरतं त्याला मिनरल ऑइल नाव दिलं तेल कंपन्यांनी. तसंच आपण बदामाचं तेल वापरतो, त्यात फक्त 2%च बदामाचं तेल आहे. नेक्स्ट, त्यानंतर आपल्याकडे अर्जुनन म्हणून, याच्यामध्ये आपण एक फर्स्ट कंपनीचा ब्रँड आहे. जेव्हा कंपनी 2018ला चालू झाली होती, तिचा फर्स्ट ब्रँड आहे. त्यामध्ये GIT म्हणून आहे, ते गॅस ॲसिडिटी येतं आणि एक टूथ कॉन्सन्ट्रेट आहे. ते दाताचे जे एवढे प्रॉब्लेम्स आहेत, दात किडणं, दुर्गंधी येणं किंवा दातात पू येणं, रक्त येणं, त्यासाठी आपल्याकडे वापरले जातात. त्यानंतर न्यूट्रिशन आहे, आपल्याकडे प्रोटीन शेक्स वगैरे आहेत. त्यानंतर आयुर्वेदिक पूर्ण मेडिसिन आहे, प्रॉपरली मेडिसिन आहे, जेणेकरून आपण त्या आयुर्वेदिक मेडिसिनच्या माध्यमातून ऍसिडिटी टू कॅन्सर, टू स्टेज कॅन्सर पर्यंत लोकांवर ट्रीटमेंट केली जाते. आणि आपल्याकडे क्लिनिंग रेंज आहे, ज्यामध्ये भांडी घासायचं लिक्विड आलं, कपडे धुवायचं लिक्विड आलं, टॉयलेट क्लिनर आलं, फ्लोअर क्लिनर आलं, हे सगळे आपल्याकडे केमिकल फ्री मिळतात. आपल्या टॉयलेट क्लिनर सुद्धा केमिकल फ्री आहे. आता आपण इथे बसलोय, फ्लोअर क्लिनर आपण AC मध्ये आहोत, बंद आहे, पूर्ण पॅक रूम आहे, हे फ्लोअर कधीतरी क्लीन करायला असेल, बरोबर. तर त्याच्यामध्ये जे केमिकल्स असतात ना, ते 9 फुटापर्यंत राहतात आणि 9 फुटापर्यंत राहिल्यामुळे काय होतं की आपल्या श्वासोच्छ्वासामार्गात आत जातात आणि फुफ्फुसाचा कॅन्सर वाढत चाललाय. तसं भांडी घासायचं लिक्विड, आज लेडीज आहेत आपल्याकडे, तर भांडी घासतो आपण, बरोबर आहे, तर विम जेल वगैरे आणतो आपण. त्यावर जर तुम्ही सर्च केलं ना गुगलला टाकून की त्याच्यामध्ये कुठलं केमिकल आहे, तर ते कुठलं केमिकल ते पण सांगतं आणि त्याचे साईड इफेक्ट पण आपण विचारले तरी सांगतात ते. तर त्यामध्ये जे केमिकल्स आहे ते आपल्या विदिन 26 सेकंड मध्ये आपल्या या त्वचेमधून आतमध्ये जातं. आणि जर कोणाला खरं वाटत नसेल तर त्यासाठी एक मी उदाहरण देतो नक्की, की बाळाला आपण मॉलिश करतो, बरोबर आहे, तर मॉलिश केल्यानंतर विचार बाळाला का मॉलिश करतात, तर बोलतात हाडं मजबूत व्हायला. मग आपण हाडं काढून बाहेर मॉलिश नाही करत ना, वरतून मॉलिश करतो, तेल आतमध्ये जातं. तसंच हे केमिकल सुद्धा आपल्या शरीरात जातं. नेक्स्ट मॅडम, आता ह्यासाठी आपण आपले जे काही ग्रुप्स आहेत, जसं महाराष्ट्र उद्योजक लॉबी, आता आपण मीटिंग घेतोय, तर त्यासाठी दार्जुन आपण देतोय 20 ते 30% डिस्काउंट देतोय. म्हणजे मधला येतो, आपण एक किट काढले त्यामध्ये आपण 23% डिस्काउंट देतो लोकांना. त्यानंतर नेक्स्ट, त्यानंतर आपण जर डेली जर तुम्हाला प्रोडक्ट आवडले, ठीक आहे, एकदा तुम्ही जे डीमार्ट मधून घेताय किंवा कुठल्या तरी दुकानातून घेताय, ते प्रोडक्ट आपल्याकडून घेतले 3-3.5 हजाराचे आणि तुम्हाला नेक्स्ट टाइम आवडले, आणि जर तुम्ही एक एक्झाम्पल जर 2.5 हजाराचे प्रोडक्ट परत घेतले, असे तुम्ही 4 महिने रेग्युलर घेतले, तर तुम्हाला 5व्या महिन्याला 3.5 हजाराचे प्रोडक्ट कंपनीतर्फे किंवा माझ्यातर्फे फ्री दिले जातात. म्हणजे हा पण एक बेनिफिट आहे. म्हणजे वर्षातून 4 वेळा म्हणजे 3 वेळा तुम्हाला 3.5 हजाराचे प्रोडक्ट फ्री मिळतात. हे कुठलाच किराणा मालवाला किंवा कुठलाच दुकानदार देत नाहीये. नेक्स्ट मॅडम, हे जे मगाशी बोललो होतो मी, हेल्थ किट हे कंपनीने इंट्रोड्यूस केले आणि बरोबर टायमावर केली, म्हणजे मला पण इंट्रोड्यूस करायला त्याचा फायदा झाला. याच्यामध्ये 4 प्रोडक्ट आहेत. हे 4वेल आहे, अल्कलाइन ड्रॉप आहेत, हे अँटीऑक्सिडंट ज्यूस आहे, जे आपल्या शरीरात फ्री रेडिकल्स बनत असतात, जे आपल्याला बाहेर काढणं गरजेचं असतं. जसं कोणी 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर आपण वापरतो तर सर्व्हिसिंग करणं गरजेचं असतं, तसं आपल्याला आपल्या गाडीची पण म्हणजे बॉडीची पण सर्व्हिसिंग करणं गरजेचं असतं. ते अँटीऑक्सिडंट ज्यूस आहे. शिलाजीत आहे, तर शिलाजीत मध्ये एक मिथ आहे की बहिणी समजून सांगतो की एक सेक्शुअल पॉवर वाढवण्यासाठी वापरला जातं, तर तसं नसून याचे भरपूर फायदे आहेत. तर त्याची PDF मी ग्रुपवर नक्की पाठवेन. त्यानंतर GIT म्हणून आहे, गॅस ऍसिडिटीसाठी खूप सुंदर प्रोडक्ट आहे. इनोने कधी गॅस जात नाही आणि वात, कफ, पित्त हे प्रत्येक माणसाला बॅलन्स मध्ये नसतं, त्याला बॅलन्स करण्याचं काम करतं आणि मल्टीपर्पज यूज प्रोडक्ट आहे ते. असे 4 प्रोडक्ट आपल्याला दिले जातात. एक मिनिट, 2 4वेल, 2 GIT, 2 शिलाजीत आणि अँटीऑक्सिडंट ज्यूस. याची किंमत होते 10,600 रुपये. आपण ऑफर प्राइस मध्ये देतोय 5,600 रुपये. याचे डीपी रेट पण 6,300 आहे. म्हणजे कंपनीची ऑफर आहे म्हणून जे आहे ते सांगतं.